मारिले, यांनी दगड मारिले, आम्ही धोंडे मारिले, यांनी धोंडे मारिले, आम्ही शेणही मारिले, यांनी शेणही मारिले. यांनी इतिहास बदलला ग बाई, यांनी कुरघुड केल्या ग बाई. आम्ही अवसान घात केले, यांनी अवसान घात केले, आम्ही विश्वासघात केले, यांनी विश्वासघात केले, आम्ही विषही पाजले, यांनी विषही पाजले. यांनी इतिहास बदलला ग बाई, यांनी कुरघुड केल्या ग बाई. आम्ही वैकुंठासी धाडले, यांनी वैकुंठासी धाडले, आम्ही तुकडे तुकडेही केले, यांनी तुकडे तुकडेही केले, गोळ्याही घातल्या. इतिहास बदलला बाई, इतिहास बदलला बाई, इतिहास बदलला बाई. श्रद्धा तपासल्या पाहिजेत. श्रद्धा तपासल्या पाहिजे. हे सांगणारे तुम्ही कोण? हे सांगणारे तुम्ही कोण? वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. असं अजिबात चालणार नाही. असं अजिबात चालणार नाही. धर्माची विधायक चिकित्सा केली पाहिजे. धर्माची विधायक चिकित्सा केली पाहिजे. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? विवेकाचा आवाज मंडळी ऐका, अहो मंडळी ऐका, मंडळी ऐका, चित्त सावध ठेवून ऐका. गोष्ट इसवी सनापूर्वीची 399 सालातली युरोप खंडातल्या ग्रीस या युरेशिया देशातली मूठभर महाजनाची लोकशाही मिरवणाऱ्या अथेन्स या नगरीतील तिथला हा माणूस, नाव याचं सॉक्रेटिस. सॉक्रेटिस हो सॉक्रेटिस. भारी विद्वान, विवेकाचं निदान. म्हणजे आपल्या डॉक्टर दाभोळकरांसारखं म्हणा की. पण अथेन्स नगरीच्या शासकाने भरलाय त्या चौकटला. आज होणार आहे त्याचा फैसला याच चौकात नगरवासियांसमोर. कारण म्हणवतात ते स्वतःला न्यायनिष्ठूर. काय आहे सॉक्रेटिसचा गुन्हा? चला मंडळी पाहूया आज पुन्हा. सॉक्रेटिस महोदय पवित्र अथेन्स नगरीचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्ञान अकादमीच्या माध्यमातून तरुणांना भडकावतायत, त्यांच्यामध्ये पाखंडी मताचा प्रचार करतायत. या तरुणांना स्वतंत्र बुद्धीने विचार करायला होतायत आणि याच अथेन्सच्या परंपरेने आलेल्या श्रद्धा, कर्मकांड, कायदा याचा आदर करण्यात आले. आणि यामुळं हे शासन चिंतित आहे की ही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी तरुण मंडळी आमची सत्ता उलटून टाकतील अशी साधार भीती वाटते. या अनर्थाला सॉक्रेटिसचे धोकादायक विचार कारणीभूत आहेत. जबाब अथेन्सचं शासन सॉक्रेटिस महोदयाला या समाजद्रोहाबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा फरमावत आहे. आणि हो, त्यानं जर आपला गुन्हा कबूल केला, माफी मागितली, तर त्याला या देशातून हद्दपार होण्याची शिक्षा फरमावली जाईल. माफी मागा गुरुजी, माफी मागा, शिक्षा कमी होईल. माफी मागा गुरुजी. माझ्या तरुण मित्रांनो,
माझ्यावरचं तुमचं प्रेम, किंबहुना विवेकावरचं तुमचं प्रेम बघून मला प्रचंड आनंद होतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर का मी या मर्त्यदेहावरती लोभ ठेवून माफी मागितली तर उद्या आपण कधीही न केलेल्या अपराधाबद्दल हे आपणास गुन्हेगार ठरवतील. पशुपेक्षाही हीन जीवन आपल्या साऱ्यांनाच जगावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावून बसू. मग मला सांगा की तुम्हाला माझा हा नष्ट होणारा देह हवा आहे का विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य हवं आहे? सांगा मला, तुम्हाला काय हवं आहे? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य, विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य, विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. सॉक्रेटिस गप्प बैस. हे काय लावलं? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य, विचार करून अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, जो की माणसाचा मूलभूत अधिकार आहे असं मला वाटतं महाशय. सॉक्रेटिस, या अधिकाराचा गैरवापर करतोय, तरुणांना भडकावतोय. हेच तर आपल्या दुःखाचं कारण आहे महाशय. कारण आजचा तरुण, आजची तरुणी जर का विचार करू लागली, विचार करून अभिव्यक्त होऊ लागली, स्वयंप्रकाशित झाली, तर उद्या तुमच्या राजसत्तेला आव्हान देईल याचीच आपणास भीती वाटते महाशय. सॉक्रेटिस, तुला या समाजद्रोहाबद्दल विष प्राशन करण्याची शिक्षा आम्ही फरमावतोय. सत्यासाठी विषयी मी अगदी आनंदानं प्राशन करीन. पहिला झेंडा रोविला बुधाने, मनाला दुःख नाही दैव जात, दुःख नाही दैव जात. मी आहे तुकाराम. बोला, काय काम आहे आपलं? मी धर्मपीठाचा आदेश घेऊन आलो होतो. कसला धर्मपीठाचा आदेश? ऐका, श्री तुकाराम बोलोबा आंबेले, राहणार देहू, आपण करत असलेल्या धर्मचिकित्सेच्या गुन्ह्याबद्दल आपल्यावर खटला भरण्यात आलेला आहे. आपलं काही म्हणणं असेल ते धर्मपीठासमोर मांडावे. नमस्कार, मी तुकाराम बोलोबा आंबिले आपल्या धर्मपीठाच्या आदेशान्वये धर्मपीठासमोर हजर झालो आहे. तुकाराम बोल्लोबा आंबिले, आपण धर्माबद्दल समाजामध्ये गैरसमज पसरवित आहात. धर्म परंपरेच्या हजारो वर्षाच्या इतिहासात आजवर धर्माला कोणी प्रश्न उपस्थित केलेला नाही. तुमचे हे वर्तन धर्मद्रोही आहे आणि आपण धर्मपीठाचे गुन्हेगार आहात. आपणास हे मान्य आहे का? मान्य आहे का? महोदय, धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे काय? तुका म्हणे वर्णा धर्म, अवघे आहे समब्रह्म, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. हेच आम्हाला सांगावयाचं आहे की आपण नाहक प्रश्न उपस्थित करून देव आणि धर्माची बदनामी करीत आहात. मी नाहक प्रश्न उपस्थित करत नाही महोदय. मी धर्माची विधायक चिकित्सा करतो. या लोकांना खरा देव आणि खरा धर्म समजावून सांगतो. प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? कोणी दिले? जन्माने आपण शूद्र आहात आणि धर्मशास्त्रानुसार धर्म सांगण्याचा व चिकित्सेचा अधिकार फक्त ब्राह्मणालाच. कळले? आपण म्हणता ते धर्मशास्त्र कोणी निर्माण केलं महोदय? कोणी म्हणजे साक्षात परमेश्वराने. पण तुझ्या या फिजूल प्रश्नाची उत्तरे द्यायला धर्मपीठ बांधील नाही. कळले?
धर्मपीठाच्या सर्वोच्च न्यायालय समोरचे तुझे हे वर्तन तू गुन्हेगार असल्याचे सिद्ध होते, समजले? मी कोणताही अधर्म करत नाही महोदय. आपण मला शूद्र समजत असला तरीही मी अगोदर माणूस आहे आणि म्हणून या माणसाच्या मुक्तीचा विचार सांगणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणताना मला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि हो, जर का आपल्या धर्मात हा गुन्हा असेल तर असला हा धर्म आणि असले हे धर्मपीठ मी मानत नाही. द्रोह, केवढा मोठा धर्मद्रोह! अरे तू क्या कुठे पेडशील हे पाप? हजारो वर्षाच्या परंपरेला सुरुंग लावाय निघालास. तुला आता माफी नाही, तुझा पक्का बंदोबस्त करतो. जरी माझी कोणी कापतील मान तरी नको आन वधो जीवा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. पाप, महापाप! धर्म बुडव्या, सिंच्या तू क्या तू आमचा धर्म बुडवाय निघालास? हे समस्त धर्मप्रिय जनो, धर्मसेवक हो, हा तुकाराम साक्षात सर्वश्रेष्ठ धर्मपीठाचे मती मानाय तयार नाही. त्यामुळे उद्या आमचा धर्म शिल्लक राहणार नाही. सबब तुकारामास त्याचे अभंग न लिहिण्यास आणि रचलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडून समूळ नष्ट करण्याचे आदेश धर्मपीठ देत आहे. शिवाय याला कठोर शासन देत आहे. कठोर शासन. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, परंतु ते न मांडल्यामुळे अनिलचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आंदोलन करत आहेत. तरी आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गेली 24 वर्ष आपण अनिलच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात. नेमकी अनिलची भूमिका काय? मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका चतुसूत्रीवर काम करते. ती म्हणजे नंबर 1 शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. नंबर 2 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. नंबर 3 धर्माची विधायक चिकित्सा करणे. आणि नंबर 4 समविचारी संघटनांना जोडून घेणे. 18 वर्ष रखडलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारची आंदोलनं करत आला आहात व इथून पुढे हा कायदा संमतवण्यासाठी आपण काय करणार आहात? सरकारने जादूटोणा विरोधी कायदा पास करावा यासाठी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही असंख्य आंदोलने केली. सरकारला निवेदने पाठवली, उपोषणे केली, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं, स्वतःच्या रक्ताने पत्रे लिहिलीत. एवढंच काय तर मुंबईला मोठ्या प्रमाणात जेल भरो सुद्धा केलं. तरीसुद्धा सरकारने जादूटोणा विरोधी कायदा अजून पास केलेला नाही. पण जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करूच. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण अतिशय संवेदनशील विषयावरती संघर्ष करत आहात. यामुळे काही लोकांचा व संघटनांचा आपल्यावर रोष आहे. याची तुम्हाला जीवितास भीती वाटत नाही? छे, भीती अजिबात नाही. कारण विवेकवादाची ही परंपरा फुले, शाहू, आंबेडकरांपासून चालत आलेली आहे. आणि ही परंपरा
फक्त मी एकटा पुढे नेतोय असं अजिबात नाही. माझ्यासोबत या कामात माझे असंख्य साथी आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की सत्य शोधताना जी किंमत आम्हाला मोजावी लागेल ना, ती मोजायची आमची तयारी आहे. आणि मला हेही माहीत आहे की समोरच्या गर्दीतला एक जण माझ्यावर गोळी झाडा टपून बसला आहे. पण मित्रा, तुझ्या बंदुकीची भीती मला अजिबात वाटत नाही, कारण बंदुकीमागे हात असतात ते भित्र्या माणसाचे. म्हणूनच टाक ती बंदूक, सोड ती भीती आणि चल आपण दोघं मिळून शोधू प्रकाशाच्या नवीन वाटा. डॉक्टर, इथून पुढील सामाजिक कार्यास तुम्हाला व तुमच्या चळवळीतील साथीस आमच्या चॅनेल्सकडून हार्दिक सदिच्छा. धन्यवाद. गेली 60 वर्ष सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले कॉम्रेड गोविंदराव पानसरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार, बोला. कॉम्रेड, मला असं जाणून घ्यायचं आहे, आपला नेमका कोणाला विरोध आहे? फार चांगला प्रश्न विचारला. विरोध आहे तो डॉक्टर दाभोळकरांच्या ज्यांनी गोळ्या घातल्या त्या विरोधकांना. तेच माझे विरोधक आहेत. त्या विरोधकांना मी एक नाव ठेवलं आहे बरं का. ते नाव असं आहे जनरल डायर. जनरल डायर हा जालियनवाला बागेमध्ये ज्यांनी बेमालूम अशा गोळ्या झाडल्या आणि हजारो लोकांना आमच्या कत्ली केल्या, त्याला जनरल डायर तो मुख्य होता. आणि तो ब्रिटिश सत्तेचा महत्त्वाचा माणूस होता. लक्षात घ्या, सत्ताधीश हा सत्ताधीश लोकांबरोबर नसतो. म्हणून मी म्हणतो सत्ताधीश कसा पाहिजे, जो लोकांबरोबर जाणारा पाहिजे. तो रयतेचा राजा पाहिजे. रयतेचा राजा एकच होता, तो म्हणजे शिवाजी. लक्षात घ्या, शिवाजीला मी रयतेचा राजा म्हणतोय. तो फक्त हिंदूंचा राजा नाही आहे, तो सगळ्यांचा राजा आहे. आपल्याकडे ही फार चुकीची संकल्पना रुजवलेली आहे शिवाजी महाराजांच्या बाबत, आणि ती मात्र आपण खोडून काढली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास आपण सगळ्यांनी केलेला आहे, अनेक वर्ष केलेला आहे. पण ठीक आहे, तो आपण सुधारू. असं आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते, अनेक वेगवेगळे धर्मीय होते, आणि त्यांचा लढा हा संपूर्ण एका अर्थानं त्यांच्यावर शोषण करणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या जनतेचा जो राजा असतो वेगवेगळ्या प्रकारे, त्यांच्या विरुद्ध होता. हा कधी मुसलमान होता, कधी मराठे होते. मराठ्यांच्या विरुद्ध अनेक वेळा शिवाजी महाराजांनी बंड केलेली आहेत. खरे अनेकदा शत्रू हे मराठे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रयत हा फार मला महत्त्वाचा शब्द वाटतो. दाभोळकरांवर हल्ला करणाऱ्या किंवा हल्ला करू इच्छिणारी जी माणसं आहेत त्यांना भीती वाटते. म्हणून मी या जनरल डायरचं नाव आता जनरल कायर असं ठेवलं आहे. कायर म्हणजे भीती. लक्षात घ्या, खून करणाऱ्या माणसाला किंवा गोळ्या झाडणाऱ्या माणसाला नेहमी भीती वाटत असते बरं का. आणि ती भीती कशाची वाटत असते? आमच्याकडे काही बंदुका नाहीत, तलवारी नाहीत, साध्या शब्दांची भीती वाटत असते. खरं बोलण्याची भीती वाटत असते, प्रश्न विचारण्याची भीती वाटत असते. प्रश्न विचारले पाहिजेत. ग्रंथप्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य हे बंद केलं पाहिजे आणि आपण थेट प्रश्न विचारले पाहिजेत. मला असं वाटतं की हे न मानणारे आमचे शत्रू आहेत, पण ते शत्रू असेनात का? तुमच्या आमच्यासारखे काही संवेदनशील लोक आहेत, तेव्हा आपण हा लढा अधिक प्रखरपणे लढला पाहिजे. लढाएंगे, जीतेंगे, लढाएंगे, जीतेंगे, लढाएंगे, जीतेंगे. माणूस वारला, माझा माणूस वारला. माणूस मारला, माझा माणूस मारला. माणूस मारला, माझा माणूस मारला. माणूस मारला, माझा माणूस मारला. अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या जाण्यानं, कॉम्रेड पानसरेंच्या जाण्यानं घरोघरी पंचायत येणार आहेत. अंधाराच्या विरोधात त्या आता निर्धार पुकारणार आहेत. त्या सर्व पंचांचं परस्परांचं एकच नातं आहे. होय, आम्ही सूर्य पाहिला आहे. होय, आम्ही सूर्य पाहिला आहे. संकटे
वाट सावल्या जरी खरखरावी विवेकाची वाट खुल्या विचारांची पाठ दूर वाटायाची नाही खुल्या विचारांची पाठ दूर वाटायाची नाही जग बदलायाचे युद्ध आता हटायाचे नाही किती घाव पडू देत मग उठायाचे नाही विचारांची लढाई विचारानेच लढला सत्यासाठी शेवटी आचारानेच भांडला तो भ्याड नव्हता तो पळूनही गेला नाही रणांगणी लढताना तो गळूनही गेला नाही सत्यासाठी लढणारा सत्याग्रही शहीद झाला शेवटी हरले धर्मांध तो नित्याग्रही अमर झाला सत्याचा सच्चा सैनिक सत्यासाठी लढत राहिला खोट्याला हरवण्यासाठी छातीवर गोळ्या झेलत राहिला छातीवर गोळ्या झेलत राहिला संकटे राही दिशा घडली सुरायाची नशा संकटे राही दिशा त्यांनी सॉक्रेटिसला विष पाजलं पण विचार संपले नाही त्यांनी येशू ख्रिस्ताला क्रुसावरती चढवलं पण विचार संपले नाही त्यांनी संत तुकारामांना वैकुंठाला धाडलं पण विचार संपले नाही महात्मा गांधींचा खून केला पण विचार संपले नाही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्यावरती गोळ्या टाकल्या पण विचार संपले नाही आणि संपूर्ण येणार नाही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्राध्यापक जयप्रकाश लब्दे, इथले सर्व प्राचार्य, कर्मचारी वर्ग, वजे केळकर महाविद्यालय आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. याचे प्रयोग आम्ही कुठेही जाऊन करतो आणि तुम्ही बोलवाल आणि त्याची जर एक मालिका असेल तर आपल्याला करता येईल. प्रयोग केल्याबद्दल धन्यवाद. जात असताना आमचे कलाकार बाहेर उभे आहेत, त्यांच्या झोळीमध्ये अच्युत गोडबोल्यांना 2 शब्द बोलायचे, 2 मिनटं बसू शकतो.